Hello friends, today we are going to learn easy explanation of poem 2.1 comparisons from standard 9th subject English. Let's go start. Comparisons means तुलना. तर या ठिकाणी कवीनी विविध गोष्टींची तुलना केलेली आहे. चला तर मग प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया. Fast as a spaceship, slow as a snail. Fast as a spaceship. Spaceship म्हणजे अवकाशयान किंवा अंतराळयान. Fast as a spaceship म्हणजे अंतराळयानसारखा जलद. Slow as a snail. Snail म्हणजे गोगलगाय. Slow as a snail म्हणजेच गोगलगायसारखा संत. या ठिकाणी कवीनी स्पीड म्हणजे गतीची तुलना केलेली आहे स्लो आणि फास्ट. सेकंड लाईन, बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल. बिग ॲज अ डायनासोर म्हणजे डायनासोर सारखा मोठा. स्मॉल ॲज अ नेल. नेल म्हणजे खिळा, खिळ्यासारखा लहान. बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल म्हणजेच डायनासोर सारखा मोठा आणि खिळ्यासारखा लहान. या ठिकाणी साईज म्हणजेच आकारमानची तुलना केलेली आहे. नेक्स्ट, फिअर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम. फिअर्स म्हणजे उग्र किंवा रागीट किंवा भयंकर. फिअर्स ॲज अ टायगर म्हणजे वाघासारखा उग्र. जेंटल ॲज अ लॅम. जेंटल म्हणजे सौम्य, लॅम म्हणजे कोकरू. म्हणजेच जेंटल ॲज अ लॅम म्हणजेच मेंढ्याच्या पिल्ल्यासारखं, कोकरूसारखं कोमल. म्हणजेच या ठिकाणी कवीनी कॅरेक्टर म्हणजेच स्वभावाची तुलना केलेली आहे. फिअर्स वर्सेस जेंटल म्हणजेच फिअर्स म्हणजे उग्र आणि जेंटल म्हणजे कोमल किंवा शांत. नेक्स्ट लाईन, सॉर ॲज अ लेमन, स्वीट ॲज जॅम. स्वार म्हणजे आंबट, ॲज अ लेमन म्हणजे लिंबूप्रमाणे. स्वार ॲज अ लेमन म्हणजेच लिंबूप्रमाणे आंबट. स्वीट ॲज जॅम. जॅम म्हणजे मुरंबा. स्वीट ॲज जॅम म्हणजेच मुरंब्यासारखे गोड. या ठिकाणी कवीनी स्वार अँड स्वीट म्हणजेच टेस्टची, चवची तुलना केलेली आहे. नेक्स्ट लाईन, ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी. ड्राय म्हणजे कोरडं, डेझर्ट म्हणजे वाळवंट. ड्राय ॲज द डेझर्ट म्हणजे वाळवंटासारखा कोरडा. वेट ॲज द सी. वेट म्हणजे ओला, सी म्हणजे समुद्र म्हणजेच समुद्रासारखा ओला. ड्राय, वेट. या ठिकाणी कवीनी प्रेझेन्स ऑफ वॉटर म्हणजेच पाण्याचं अस्तित्व यांचं कंपॅरिझन केलं आहे. नेक्स्ट लाईन, स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. स्क्वेअर म्हणजे चौकोनी, ॲज अ हाऊस म्हणजे घरासारखा चौकोनी. राऊंड ॲज अ पी. पी म्हणजे वटाणा. राऊंड ॲज अ पी म्हणजे वटाण्यासारखा गोल. स्क्वेअर आणि राऊंड या ठिकाणी कवीनी शेप म्हणजेच आकार यांची तुलना केलेली आहे. नेक्स्ट लाईन, कूल ॲज अ केव, वार्म ॲज टोस्ट. कूल म्हणजे थंड, ॲज अ केव म्हणजे गुहा म्हणजेच गुहेसारखा थंड. वार्म ॲज टोस्ट. वार्म म्हणजे उबदार. ॲज टोस्ट म्हणजे टोस्ट. वार्म ॲज टोस्ट म्हणजेच टोस्टसारखा उबदार. या ठिकाणी कवीनी कूल अँड वार्म अशा पद्धतीनं टेम्परेचर म्हणजेच तापमानाची तुलना केलेली आहे. नेक्स्ट लाईन, नॉयझी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ गोस्ट. नॉयझी म्हणजे गोंगाट. ॲज अ रोड ड्रिल. रोड ड्रिल म्हणजे रस्त्यावरचा ड्रिलसारखा. नॉयझी ॲज अ रोड ड्रिल म्हणजेच रस्त्यावर ड्रिलसारखा गोंगाट. आणि क्वाईट ॲज अ गोस्ट म्हणजेच गोष्ट म्हणजे भूते, क्वाईट म्हणजे शांत आणि क्वाईट ॲज अ गोस्ट म्हणजेच भूतासारखा
शांत. या ठिकाणी कवीनी नॉयझी आणि क्वाईट म्हणजेच साऊंडचं कंपॅरिझन केलेलं आहे. साऊंड म्हणजे ध्वनी. नेक्स्ट लाईन, स्ट्रॉंग ॲज ॲन ऑक्स, वीक ॲज किटन. स्ट्रॉंग म्हणजे बलवान, ॲज ॲन ऑक्स, ऑक्स म्हणजे बैल, म्हणजेच स्ट्रॉंग ॲज ॲन ऑक्स म्हणजेच बैलासारखा बलवान. वीक ॲज किटन, वीक म्हणजे अशक्त कमकुवत आणि किटन म्हणजे मांजरांचं पिल्लू. वीक ॲज किटन म्हणजेच मांजरांच्या पिल्ल्यासारखं, वीक म्हणजेच अशक्त किंवा नाजूक. या ठिकाणी स्ट्रॉंग अँड वीक अशा पद्धतीनं फिजिकल पॉवरची, शारीरिक शक्तीची कंपॅरिझन केलं आहे. नेक्स्ट लाईन, हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मिटन. हार्ड म्हणजे कठीण, ॲज अ रॉक म्हणजेच दगडासारखा कठीण, सॉफ्ट ॲज अ मिटन. सॉफ्ट म्हणजे मऊ आणि मिटन म्हणजे मोंज्यासारखं, म्हणजेच मोंज्यासारखं मऊ मुलायम. म्हणजेच या ठिकाणी हार्ड अँड सॉफ्ट अशा पद्धतीनं कवीनी फर्मनेस म्हणजेच घट्टपणा, त्यांचं स्वरूप यांची तुलना केलेली आहे. नेक्स्ट लाईन, डार्क ॲज अ टनल, लाईट ॲज द मून. डार्क म्हणजे काळोख, ॲज अ टनल, टनल म्हणजे बोगदा. डार्क ॲज अ टनल म्हणजेच बोगद्यासारखा काळोख. लाईट ॲज द मून आणि लाईट ॲज द मून म्हणजे चंद्रसारखा प्रकाशमान. म्हणजेच या ठिकाणी कवीनी डार्क अँड लाईट, येथे कवीनी ब्राईटनेस म्हणजेच तेजस्वीपणा यांचं कंपॅरिझन केलं आहे. नेक्स्ट लाईन, नाईट टाईम, मिड नाईट, डे टाईम, मून. नाईट टाईम म्हणजेच रात्रीचं काळ, मिड नाईट म्हणजेच मध्यरात्र. म्हणजेच नाईट टाईम, मिड नाईट म्हणजेच रात्रीच्या वेळेची मध्यरात्र, डे टाईम नून आणि दिवसभरातील नून म्हणजे दुपार. म्हणजे अशा पद्धतीनं नाईट आणि डे यांचा वेळेंची या ठिकाणी कंपॅरिझन केलं आहे. नेक्स्ट लाईन, टॉल ॲज अ जायंट, शॉर्ट ॲज ॲन एल्फ. टॉल म्हणजे उंच आणि जायंट म्हणजे राक्षस. टॉल ॲज अ जायंट म्हणजेच राक्षसासारखा उंच. शॉर्ट ॲज ॲन एल्फ, शॉर्ट म्हणजे छोटा बुटका, एल्फ म्हणजे परी. शॉर्ट ॲज ॲन एल्फ म्हणजे परीसारखे छोटेसे. म्हणजेच या ठिकाणी टॉल आणि शॉर्ट अशा पद्धतीनं हाईट म्हणजे उंचीचं कंपॅरिझन केलं आहे. नेक्स्ट लाईन, क्रुक्ड ॲज अ माउंटेन पाथ, स्ट्रेट ॲज अ सेल्फ. क्रुक्ड म्हणजे वाकडा, ॲज अ माउंटेन पाथ म्हणजेच माउंटेन म्हणजे डोंगर, पर्वत. माउंटेन पाथ म्हणजे डोंगर किंवा पर्वतावरची वाट. क्रुक्ड ॲज अ माउंटेन पाथ म्हणजेच डोंगराच्या वाटेसारखे वाकडे. स्ट्रेट ॲज अ सेल्फ आणि सेल्फ म्हणजे फळी, सेल्फसारखे सरळ. म्हणजे या ठिकाणी क्रुक्ड आणि स्ट्रेट अशा पद्धतीनं स्वरूप म्हणजेच फॉर्मचा त्या ठिकाणी कंपॅरिझन केलं आहे. आणि लास्ट लाईन, द वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट्स, सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. द वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट म्हणजे ही जी दुनिया आहे, हे जे जग आहे ते फुल ऑफ ऑपोजिट म्हणजे विरुद्ध गोष्टीनं भरलेलं आहे. सो म्हणून थिंक ऑफ सम युअर सेल्फ म्हणून स्वतः काही विचार तुम्ही करून पहा. अशा पद्धतीनं या कंपॅरिझन या कवितेमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींची तुलना म्हणजेच कंपॅरिझन पाहिलेलं आहे. आय होप ही कविता जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.